नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 संबंधित सर्व माहिती पाहणार आहोत। त्याचप्रमाणे कुसुम योजनेचे उद्दिष्ट काय आहे, त्याचे लाभ कोणते, योजनेसाठी आवश्यक पात्रता काय, फी किती, आवश्यक कागदपत्रे कोणती, अनुदान किती, कुसुम योजना अर्जाची यादी कशी तपासायची, हेल्पलाइन क्रमांक काय इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य असून शेतकरी हा देशाचा कणा आहे। ते बळकट करण्यासाठी वीज दर सवलतीसह इतर सुविधा व सवलती, विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सबसिडी दिली जाते। ते अधिक बळकट करण्यासाठी केंद्रीय अनुदान, राज्य अनुदान आणि लाभार्थी वाटा लक्षात घेऊन कुसुम महाभियानची प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा इव्हेम उत्थान महाभियान पीएम कुसुम अंमलबजावणी सुरू करण्यात आली। महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य शेतीमध्ये सिंचन ही गंभीर समस्या बनली आहे। मात्र याला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक योजनाही राबविल्या आहेत। यापैकी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना पीएम कुसुम योजना ही आहे। या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौरपंप दिले जातात। या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सुटू शकतात। त्याचप्रमाणे यासोबतच शेतकऱ्यांना योग्य वेळी सिंचन मिळाल्यास शेतीतील उत्पादनातही वाढ होईल। त्यामुळे शेतकऱ्यांचा नफाही वाढण्यास मदत होईल। महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत राज्यातील 5 लाख शेतकऱ्यांना सौरपंपांचे वाटप करणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच यासंदर्भात घोषणा केली होती। महाराष्ट्र सरकार नवीन अपडेटनुसार केंद्राच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत 5 लाख शेतकऱ्यांना सौर पंप उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे। यामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। यामागचे मुख्य कारण म्हणजे दुष्काळाचा सर्वाधिक फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे। महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंपावर केंद्र सरकारकडून 30%, राज्य सरकारकडून 30% आणि इतर वित्तीय संस्थांकडून 30% अनुदान दिले जाणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना केवळ 10% खर्च स्वतः भरावा लागणार आहे। प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना महाराष्ट्र 2023 अभियानांतर्गत पुढील 5 वर्षात 5 लाख नॉन ट्रान्समिशन सौर कृषी पंप बसविण्यास आणि पहिल्या वर्षात 1 लाख नॉन ट्रान्समिशन सौर कृषी पंप बसविण्यास मान्यता। ऊर्जा विकास एजन्सीमार्फत अर्जदारांच्या ऑनलाईन अर्जाद्वारे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर ही योजना लागू केली जाईल। यामध्ये 2.5 एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी 3 HP
एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी 5 HP आणि अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यासाठी 7.5 HP DC पंप बसविण्यात येणार आहे. कुसुम कुसुम योजना महाराष्ट्र अंतर्गत सोलर पंपची किंमत आणि लाभार्थी हिस्सा. सौर पंप क्षमता 3 HP, 5 HP, 7.5 HP सौर पंप किंमत 1,93,803 रुपये, 2,69,746 रुपये, 3,74,402 रुपये सामान्य श्रेणी. लाभार्थी हिस्सा 19,380 रुपये, 26,975 रुपये, 37,440 रुपये SC सेंट श्रेणी. लाभार्थी हिस्सा 9,690 रुपये, 13,488 रुपये, 18,720. कुसुम कुसुम योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभार्थी पात्रता. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे, असे सर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्याकडे पारंपरिक पद्धतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक राहील. 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचे सौर कृषीपंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीनधारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीनधारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. त्याचप्रमाणे पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केली असल्यास तो अनुज्ञेय राहील. कृषी वीज जोडणी धारण 2020 D-18122020 रोजी घोषित करण्यात आलेल्या धोरणातील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप देय राहील. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील.
ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी पाण्याचा शाश्वत स्रोत आहे, याची खात्री महाऊर्जाद्वारे करण्यात येईल. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही. अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेंतर्गत महावितरण कंपनीकडे अर्ज केलेले पात्र परंतु कृषी पंप वाटप झालेले लाभार्थी या अभियानांतर्गत पात्र राहतील. ज्या शेतकऱ्यांना 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेच्या सौर कृषी पंपाची आवश्यकता आहे, असे शेतकरी 7.5 HP पेक्षा जास्त क्षमतेचा कृषी पंप आस्थापित करू शकतात, परंतु ते 7.5 HP क्षमतेच्या सौर कृषी पंपासाठी देय असलेल्या अनुदानास पात्र असतील. उर्वरित अधिकची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी भरणे आवश्यक राहील. सौर कृषी पंपाद्वारे उपलब्ध होणाऱ्या विजेमुळे जर शेतकऱ्याला इतर वीज उपकरणांच्या वापरासाठी युनिव्हर्सल सौर पंप कंट्रोलरचा वापर करता येईल. मात्र त्यासाठीचा खर्च संबंधित ज्या योजनेच्या लाभासाठी आवश्यक पात्रता. अर्जदार भारताचा रहिवासी असावा. कुसुम योजनेअंतर्गत स्वगुंतवणुकीद्वारे प्रकल्पासाठी कोणत्याही आर्थिक पात्रतेची आवश्यकता नाही. अर्जदार त्याच्या जमिनीनुसार किंवा वितरण महामंडळाने अधिसूचित केलेल्या क्षमतेनुसार 2 मेगावॅट क्षमतेसाठी अर्ज करू शकतो. अर्जदार या योजनेअंतर्गत 0.5 मेगावॅट ते 2 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी अर्ज करू शकतात. कुसुम योजना महाराष्ट्र 2023 आवश्यक कागदपत्रे. 7/12 उतारा. शेतात विहीर कूपनलिका असल्यास 7/12च्या उतायावर नोंद असणे आवश्यक. नावे एकापेक्षा जास्त असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रु. 200च्या मुद्रांक कागदावर सादर करावे लागेल. आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड, नोंदणी प्रत, प्राधिकरण पत्र, जमीन प्रत, चार्टर्ड अकाउंटंटद्वारे जारी केलेला नेटवर्थ प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, बँक खाते विवरण, अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र. कुसुम योजना महाराष्ट्र
निष्कर्ष पीएम कुसुम सौर योजना ही शेतकऱ्यांसाठी एक योजना आहे जिथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांना अनुदानित आधारावर कुसुम सौर पंप संच प्रदान करत आहे. कुसुम सोलर 2023 चे मुख्य उद्दिष्ट शेतकऱ्यांना वीज निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदान करणे आहे. आणि त्याचबरोबर या सौर पंपांचा दुहेरी उद्देश आहे. हे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मदत करतात आणि त्यांना वीज निर्माण करण्यास देखील परवानगी देतात. सरकारने यासाठी ₹1,000 कोटी पीएम कुसुम सौर योजनेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर केले आहे. या कुसुम योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न कायमचा मिटून त्यांचे शेती उत्पादन वाढण्यास मदत होईल. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल.